नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजची दिवसाची सुरुवात झाली आहे, म्हणजे अंघोळ वगैरे सगळी झाली आहे आणि आता मी स्वयंपाक करत आहे. तर अहो ड्युटीवरून आले होते. अहो नाश्ता वगैरे करून झोपून गेले. तर आणि आज माझी तब्येत थोडी बरी वाटत नव्हती, म्हणून म्हटलं जास्त काही करायचं नाही आहे स्वयंपाक. अहोंना म्हटलं वरण भात आणि पोळ्या टाकते, तर हो म्हटले चालेल. त्यांना तर तसं काही चालते, काही केलं तरी ती मुकाट्याने जेवण करून घेतात. पोट भरलं तर बस, मन शांती त्यांची, असं असते. तर त्यांनी झोपले. माझी तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून आज काही नाही, वरण केलं. आणि हो, ते तुरीचं वरण किंवा मुगाचं वगैरे नाही आहे. तुम्हाला याच्या आधी पण सांगितली होती मी माझ्या एका ब्लॉगमध्ये. मी वरण बनवली आहे ना, जी आपली वालाची जी शेंगा असते ना, त्याची जी दाणे असतात ना, त्याची डाळ आहे ती. आम्हाला खूप आवडते ती डाळ, तर तीच डाळ मी इकडे केली आहे. कारण की अहोंना, मला, तसं तर आमच्या घरच्यांना सगळ्यांनाच ती डाळ खूप आवडते. आणि आज अद्दूसाठी सकाळी पोहा करून दिलं, पण ती पोहा काही खाल्लीच नाही. ती हार्डली 2 किंवा 3 घास तोंडात घेतली, बस झालं. काहीच नाही खाल्ली. त्यानंतर मग तिला पटकन स्वयंपाक करून तिला पण जेवण वगैरे चारायचं होतं, म्हणून दुसरं काही तिला करूनच दिली नाही. ती थोडं, मला वाटतं एखादी बिस्किट खाल्ली की काय माहिती, आणि तिला काही दिलं तरी आज काही खाल्लीच नाही. आणि तिला डाळिंबचे दाणे वगैरे दिले तरी ती काही खाल्लीच नाही. मग ती गेली माझा भाऊ जो आहे ना, म्हणजेच तिचा मामू अद्दूला फिरायला घेऊन गेला होता. म्हटलं तेवढ्यात पटकन स्वयंपाक आवरून घेते आणि आज थोडा आराम करते. पण हे आराम करते म्हणायलाच झालं, कारण की मला नंतरही खूप सारे कामं होते. तर असो, इकडे मी माझं वरण वगैरे फोडणीला दिली आहे आणि कणिक वगैरे मळली आहे. माझं भात झालं होतं आधीच. भात वगैरे ठेवली होती, ती व्हिडिओ चालू करण्याच्या आधीच भात वगैरे माझं झालं होतं. तर मी पटापट पोळ्या टाकली इकडे, आणि अद्दूसाठी तुपाची पोळी वेगळी केली होती. ती आज खूप वेळ बाहेर होती तिच्या मामाच्या, म्हणून आज माझं पटकन स्वयंपाक पण आवरलं होतं. तर आज घरी एकटीच होती, थोडं शांत वाटत होतं. नाहीतर अद्दूचा जो आवाज राहतो ना, बापरे, तो आवाज ऐकत तिला सांभाळत काम करावं लागतं. तर आज शांतपणे सगळं कामं पटकन आटोपले माझे. आणि हे बघा, मी तुम्हाला दाखवलं ते वरण, खूप टेस्टी लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा, जर तुम्हाला आवडत असेल तर. तुमच्याकडे खाता की नाही खात, मला एकदा कॉमेंटमध्ये पण नक्की सांगाल. तर हे बघा, पोळ्या पण पटापट टाकत आहे मी. पोळ्या झाल्यानंतर पटकन ओटा क्लीन केला. ही सगळं घरातली कामं आहेत ना, ही नेहमीचीच चालू असतात, तब्येत बरी असो किंवा नसो. हो, एखादी वेळेस खूप खराब राहिली तब्येत, म्हणजे डॉक्टरनी रेस्ट सांगितला, किंवा आपण तब्येत वीक राहिली, तर मॅनेज करतात सगळं तसं. कारण की अहोंना पोळ्या वगैरे बनवता येतं, फक्त भाजीचंच त्यांना थोडं जमत नाही. नाही करत अशातला भाग नाही. पण आजपर्यंत तरी मी नाही खाल्ली अहोंच्या हातची भाजी. त्यांनी तर म्हणतात मला येते म्हणून, पण आजपर्यंत तसं वेळही आली नाही. तर मीच करते सगळं. हो, कधी बरं नाही राहिलं ना, मी उठत बसत मी भाजी वगैरे करते, त्यांनी पोळ्या भात वगैरे करतात तसं. तर असं असते, म्हणून आज थोडं साधंच स्वयंपाक केलं होतं. आणि हो, हे काय आपले जी किचनमधली कामं आहेत ना, ते कधी काही संपत नाही. दिवस असो, रात्र असो, कधीही असो, संपत नाही. एखाद्या वेळेस आपण काही इव्हेंट राहिलं, दुसरीकडे गेलो, तर तेव्हाच आपल्याला थोडं घरच्या स्वयंपाकापासून किंवा कामापासून थोडा आपल्याला आराम मिळतो. पण ते काही इव्हेंट वगैरे तर रोज येत नाही ना, आपल्यालाच करावं लागते. एखादा दिवस चांगला निघतो की आपल्याला इन्व्हिटेशन राहतं किंवा आपण बाहेर जेवायला जातो असं वगैरे. तर त्या दिवशी आपल्याला किती खुशी होते ना. स्पेशली बायकांना, जी हाऊसवाईफ असतात ना, त्यांना खूप आनंद होतो की चला आज थोडंसं स्वयंपाक करायचं नाही आहे, किंवा आपल्याला थोडं रेस्ट भेटतो. हो ना, मला तरी पर्सनली खूप आनंद होतो जेव्हा आम्ही एखादा इव्हेंटला जातो, किंवा तिकडे जेवण असतं आमचं, किंवा बाय चान्स बड्डे राहिलं किंवा ॲनिव्हर्सरी राहिली, तर कधी आम्ही जातो बाहेर जेवायला वगैरे, तेव्हा मला खूप आनंद होतो. ते आनंद गगनात मावत नाही असं म्हटलं तरी चालते, कारण की मला स्वयंपाकापासून सुट्टी मिळते. तर तुम्हालाही असं होत असेल ना.
तर माझं स्वयंपाक वगैरे सगळं आवडलं इकडे. आणि हे मी थोडी भांडे स्वयंपाकानंतरचे जे भांडे भरतात ना ते मी लगेच घासून ठेवून देते, कारण की ओट्यावर पसारा नको म्हणून. शक्यतो मी भांडी जेव्हाच्या तेव्हाच घासते आणि स्वयंपाक झाल्यानंतर ओटासुद्धा मी जेव्हाच्या तेव्हाच क्लीन करते. हार्डली माझे अर्धा तास किंवा 5-10 मिनटं लेट होत असेल ओटा वगैरे क्लीन करायला, कारण की अद्दूमुळे. कारण की ती कधी कधी रडत राहते किंवा कोणाकडे राहत नाही, कधी तिला झोपेला येईल, तिचं शी वगैरे हे सगळे मध्ये येते, त्यामुळे ते राहून जाते. नाहीतर मी सगळं व्यवस्थित ओटा वगैरे सगळं स्वयंपाक झाल्यानंतर ओटा वगैरे लगेच क्लीन केलं ना आपल्या मनाला शांती मिळतं, हो ना. नाहीतर स्वयंपाक झालं आणि आपण म्हणतो की 2 मिनिटांनी 3 मिनिटांनी करायचं, तर माझं तरी लक्ष वेळच्या वेळ तिकडे जातं. अरे ओटा साफ करायचा हा काम व्हायचंच आहे, केलं नाही. मी माझं सांगत आहे, बाकीच्यांचं माहिती नाही मला, पण माझं पर्सनली मला असं वाटत राहते, अरे ओटा साफ नाही केलं कसं दिसते ते, कसं चांगलं नाही वाटत असं वगैरे. म्हणून मी ओटा वेळच्या वेळेस क्लीन करून घेते. आणि त्यानंतर माझी आत्ता सगळी कामं झालीच आहे. फक्त माझं जेवण व्हायचं होतं. आणि हो, अद्दूची अंघोळ वगैरे व्हायचीच होती. अद्दू बिना अंघोळीचीच गेली. तिला म्हटलं, तिच्यासाठी पाणी पण गरम केलं. तिला म्हटलं अंघोळ करून जा तू, पण तिला बाहेर जायच्या नावाने काय वेळ लागतं ना काय माहिती, अंघोळ नाहीच केली ती. शेवटी तिचंच खरं झालं, नाहीच करत म्हणे अंघोळ, मला जायचंच आहे फिरायला, मामूसोबत फिरायला जायचं आहे. म्हणून ती चाबी घे आणि चल असं तिचं चालू होतं. म्हणून मी तो गरम पाणी ठेवला बाजूला, मग तो घेऊन गेला तिला. तरी पण आता म्हणजे स्वयंपाक वगैरे झाले, मला वाटते 11:30-12 झाले असतील, तरी ती आलीच नाही. म्हटलं तर वाट पाहूयात ती कधी येते. तर तोपर्यंत मी म्हटलं माझं जेवण वगैरे आवरून घेते. इकडे माझं ओटा वगैरे क्लीन करून घेतली मी, सगळं माझं व्यवस्थित झालं. भांडे वगैरे पण स्वच्छ धुतले होते. त्यानंतर मी जेवण वगैरे केली. अद्दू यायचीच होती. जेवण वगैरे करून माझं आटपून घेतली, कारण की मी फ्री राहिली तर पुन्हा ती आल्यानंतर तिची अंघोळ आणि तिला पण जेवण चारायचं होतं. सकाळी ती काहीच खाली नाही, अशीच होती. तर तिला पण भूक लागत असेल, म्हणून मी पटकन आवरून घेतलं माझं. मग माझं आवरून झाल्यानंतर ती आली लगेच. ती आल्यानंतर मला वाटते ती 12:30पर्यंत आली. मग ती आल्यानंतर तिला अंघोळ, आज ती अंघोळीलाही नाही म्हणत होती, तर तिला खूप जबरदस्तीने वगैरे अंघोळ टाकून दिली मी. अंघोळ टाकून दिल्यानंतर पुन्हा तिला जेवण वगैरे चारायचं होतं. आणि तिला जेवण चारणे म्हणजे खूप मोठा टास्क आहे, खूपच मोठा टास्क आहे. कारण की ती अशी कधीच जेवत नाही. मनात आलं तरच चांगली स्वतःच्या हाताने जेवते, कधी छान व्यवस्थित, आणि स्वतःच दे म्हणते कधीच. नाहीतर तिला खूप इकडे धावपळ तिकडे धावपळ करून जेवण चारावं लागतं. रोजचं असं चालू असतं. त्याच्यामुळे स्वतःला आहे ना वेळच मिळत नाही, कारण अख्खा दिवस कामं आणि मुलं सांभाळण्यात चाललं जातं, हो ना. तर असो, हे सगळं तर रोजचंच असतं. अद्दू आली त्याच्यानंतर तिचं पण सगळं आटोपलं. त्यानंतर ती 3-3:30ला झोपली. मी पण अर्धा तास लेटली. त्याच्यानंतर 4 वाजता लगेच उठून मला गहू वगैरे साफ करायचं होतं. तर गहू वगैरे साफ केलं, कारण की कणिक संपलेली होती आणि पोळ्या तर आम्हाला रोज लागतात, म्हणून गहू वगैरे साफ केलं. पुन्हा सायंकाळी 7 वाजेपर्यंत 7 वाजता स्वयंपाकाला चालू केला. तर असं सगळं दिवसाचं रुटीन असतं माझं. तर हा छोटासा व्लॉगद्वारे मी माझं डेली रुटीन, माझे डेलीची कामे, स्वयंपाकघरातली कामे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलं. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही कुठून बघत आहात ना ते पण मला एकदा नक्कीच कॉमेंट करून सांगा. मलाही आवडेल तुम्ही कुठून बघत आहात हे जाणून घ्यायला. तर असा असतो माझा कामाचं रुटीन म्हणू शकता. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.